मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले हेच दावेदार। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे। उद्या 23 नोव्हेंबरला मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल। त्यानंतर सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग येईल। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणे जवळपास अशक्य मानले जात आहे। अशातच महाविकास आघाडीतील मोठा भाऊ मानल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल असा दावा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे। त्याचसोबत मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले हेच मुख्य दावेदार असतील असे सूत्रांकडून समजते। काँग्रेसच्या या निर्णयाला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे देखील पाठिंबा देतील असा अंदाज देखील वर्तवला जात आहे। सध्याची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता नाना पटोले हे सर्व घटक पक्षाला सोबत घेऊन चालणारे नेते आहेत असा मतदारांचा तसेच राजकीय तज्ञांचा अंदाज आहे। त्यांचा अंदाज आणि त्यांचे नेतृत्व कौशल हे महाविकास आघाडीला सरकार स्थापनेची एक दिशा देऊ शकेल अशा विचाराने महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष नाना पटोले यांच्या मुख्यमंत्री पदासाठीच्या दाव्याला पाठिंबा देतील असा अंदाज आहे। यावर आपली काय प्रतिक्रिया ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।